नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका न्यू व्लॉगमध्ये. आणि आज मी माझ्या गावी आलो आहे. मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. तर आता मी आमच्या गावची मंदिरं दाखवणार आहे. हॅलो ब्रो, श्रेयस ब्रो इन द ब्लॉग. तुम्हाला आमच्या टेंडोलीमधली मंदिरं दाखवणार आहे. तर पहिला मंदिर आहे अंजलादेवी मातेचं मंदिर. खूप सुंदर आहे आणि खूप प्रसिद्धसुद्धा आहे. आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत. असं एक जागा आहे तिकडे, एका ठिकाणी 7 ते 8 मंदिरं आहेत वेगवेगळ्या देवाची. ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. या व्लॉग एंडपर्यंत बघा, खूप आवडेल तुम्हाला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि श्रेयस भाऊ, कसं वाटतं फिरताना कोकण? मजा येते एकदम. मजा येते ना. चला आता दाखवतो मी तुम्हाला अंजलादेवी मातेचं मंदिर. आणि हे आहे आमचं अंजलादेवी मातेचं मंदिर. खूप असं सुंदर आहे. आणि मागे बघा निसर्ग फुल एकदम कलर वगैरे एकदम छान आणि असं शांत आहे असं मंदिर आहे. आणि मी तुम्हाला आतून सगळं दाखवतो. पण हे बाहेरचा व्ह्यू असा आहे. मंदिराच्या सुरुवातीला इथे श्रीकुलस्वामी प्रसन्न देवाची एक छोटं मंदिर लागतं. आणि हा भगवान कुलस्वामी, हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे. मला आतलं मंदिर दाखवते बघा, किती सुंदर आणि शांत असं मंदिर आहे. मी तुम्हाला एक एक दाखवतो. नंतर आपण आज देवीच्या गाभाऱ्यात जाऊ, मंदिरात जाऊ. आता बघा सुंदर असं मंदिर आहे देवीचं. एकदम शांत आहे. हे बघा सुंदर असं बाहेरचं अटायर आहे पूर्ण. एकदम सुंदर मूर्ती आहे. मी आता क्लोज जाऊन दाखवतो. हे बघा अंजलादेवी मातेची मूर्ती सुंदर आहे एकदम. मातेचं मंदिर एकदम शांत आणि एकदम प्रसन्न वाटत आहे. तर आपण एक प्रदक्षिणा मारूया. इथे आला ना, घरी पण जेव्हा गावी येतो तेव्हा या मंदिरात नेहमी येतो. आणि अशी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ना. त्याच्यात आपण अजून मंदिर फिरूया. एकदम भारी देवी माता. चला. आणि इथे बघा मागे सगळ्यांची अशी नावं लिहिली आहेत. आणि ही जी फ्रेम आहे ना, ती मला खूप आवडली. बघा बघा ही जी फ्रेम आहे ना, खतरनाक आहे. एवढी भारी ना, ऑसम वाटतं नाही. आणि हे ओव्हरऑल मंदिरातला आतलं लुक आहे असा. जी सुंदर मूर्ती आणि ते एकदम शांतता आहे. कोणच होतं, मी आणि श्रेयस आम्ही दोघंच होतो. मस्त असं प्रसन्न वाटलं. तर आता जाऊया आपण पुढच्या मंदिरात. आता आम्ही टेंडोलीतलं अजून एक प्रसिद्ध मंदिर दाखवतो. आणि एवढं सुंदर मंदिर आहे. एका जागेवरती 7 ते 8 देवाची मंदिर आहेत, अशी कंबाईन केलेली. मी तुम्हाला दाखवतो ते. आता तुम्ही अंजलादेवीचं मंदिर बघितलं सुंदर. आणि आता ही अशी जागा आहे टेंडोलीमधली की एका जागेवरती 8 ते 10 मंदिर आहेत वेगळ्या देवाची. हे बघा इकडे मागेच आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो एक एक मंदिर. सुंदर अशी मंदिर आहेत. हे बघा हे एंट्रन्स असं श्री देव रवानाथ पंचायत टेंडोली. आणि हे बघा शंकर भगवानची कशी स्टॅच्यू आहे बघा, असला भारी. आणि इकडनं एंट्री होणार आता. आणि आतमध्ये सगळी मंदिर आहेत. आतला परिसर असा आहे. हे बघा इकडे एक मंदिर आहे, 2 3 4 आणि ह्याच्या पलीकडे पण 3-4 मंदिर आहेत. चला एक एक करून दाखवतो तुम्हाला. पहिलं मंदिर मी आता दाखवतो आहे, देव रवानाथाचं. चला आज जाऊ आता आपण. हे पहिलं मंदिर आहे श्रीदेव रवानाथ प्रसन्न. आणि आतमध्ये भगवान रवानाथाची मूर्ती आहे. दाखवतो तुम्हाला. ही बघा सुंदर अशी मूर्ती भगवानची. हे आता झालं पहिलं मंदिर. आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे जातो आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. ते पण एकदम सुंदर आणि शांत आहे. दाखवतो तुम्हाला. चला. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आणि मूर्ती बघा किती सुंदर अशी आहे. आणि हे आमचं तिसरं मंदिर श्री देव वेतोबा. आणि ही मूर्ती तर एकदम जबरदस्त आणि एकदम ब्युटिफुल
एकदम भव्य आहे. दाखवतो तुम्हाला, एंट्री करतो. ही बघा, सुंदर अशी मूर्ती भगवान विठोबाची. उंच पण आहे. वाव, खूपच छान. हे तुम्ही बघू शकता की ती फार सुंदर अशी आहे बघा मूर्ती. आणि माझ्या हाईट एवढीच आहे. आणि विठोबा भगवान की जय. एकदम भारी वाटतं आहे. आता तुम्ही बघितलं की हे तिसरं मंदिर होतं आमचं. तशी एका परिसरामध्ये अजून आम्ही दाखवतो तुम्हाला मंदिरं. आणि खूप भारी वाटतं आहे. एकदम शांतता. कोकणात आल्यानंतर असंच असतं, शांतता असते मुंबई सिटीपेक्षा. म्हणून लोक इथे येणं प्रेफर करतात. आणि आमच्या इथे तर मला तर लकी आहे मी, अशी देवळं पण आहेत. बघा, हे असं आहे ओव्हरऑल. आणि हे आमचं चौथं मंदिर होतं भद्रकाली मातेचं. पण आता दुपारची वेळ म्हणून ते बंद केलं आहे. पण ॲटलिस्ट मी तुम्हाला इकडनं दाखवू शकतो. हे बघा, हे असं आहे भद्रकाली मातेचं मंदिर. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे बघा. आणि हे 5वं मंदिर आहे श्रीदेव कल्याण पुरुषाचं. पण आता वेळ दुपारची पण लॉक केलं आहे. आणि बघा, सुंदर अशी भगवंताची मूर्ती. सुंदर अशी मूर्ती. आम्ही जरा दुपारच्या वेळी आलो. सो आम्हाला मोस्टली बाहेरनंच आम्ही सगळे पाया पडतो आहे. आणि असं पण नाही की मंदिरं बंद होतात दुपारची, बिकॉज कोण नसतं. सो म्हणून आम्ही जेवढं आम्हाला पॉसिबल होत असेल तेवढं मी दाखवलं आहे आत जाऊन. हे आमचं 7वं मंदिर श्रीदेव गावडोबा प्रसन्न. आणि आतमध्ये दाखवतो सुंदर अशी मूर्ती बघा, एकदम सुंदर. मस्त आणि प्रसन्न वाटतं इथे. हे आमचं 8वं मंदिर दाखवतो तुम्हाला मी आता. सातेरी मातेचं. हे बघा, सातेरी मातेचं मंदिर आहे. सातेरी मातेचं देऊळ. आणि ही सुंदरशी मूर्ती. हे बाहेरचं आहे सातेरी मातेच्या मंदिरचं. आणि एकदम सुंदर असं आहे. आता आम्ही पुढे जातो आहे, दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही जातो आहे नेक्स्ट महादेवाच्या मंदिराकडे. हे आमचं आत्ताचं शेवटचं मंदिर. आणि महादेवाची सुंदर अशी पिंड आहे बघा. आता मी आत जातो. ओम नमः शिवाय. नंदी महाराज, गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे सुंदर अशी. आणि ही भगवान शंकराची महादेवाची पिंड. सुंदर अशी पिंड आहे. आणि आमची सगळी मंदिरं दाखवून झाली आहेत. सगळी फार सुंदर आणि एकदम शांतता होतं मंदिर. आणि शेवटचं मंदिर बघितलं महादेवाचं. आणि आमच्या तेंडोलीमध्ये, कुडाळ तेंडोलीमध्ये एवढी एका जागेवरती 8-10 मंदिर आहेत. आणि अजून काम चाललं आहे वेगळ्या याचं. फार सुंदर आहेत. कधीकडे आलात ह्या परिसरात, कोकणात, सिंधुदुर्गात आणि कुडाळमध्ये आलात, त्या तेंडोलीच्या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा. आवडला असेल ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे ब्लॉग मी आणत जाईन. आणि मुंबईच्या दगदगीमधनं इथे आपण कोकणात येतो.
अशी मंदिरं पाहून तर खूप आनंद वाटतं, चिल एकदम. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.